जरांगे पाटलांची मोहीम फत्ते झाली आहे। 80% मराठा समाज ओबीसीत आलाय। 2 कोटींच्याही पुढे मराठा बांधवांना फायदा झालाय। आतापर्यंत 58,82,335 कुणबी नोंदी सापडल्या आहेत। शिंदे समितीचा चौथा अहवाल सरकारला सादर झालाय। जरांगे पाटलांनी अशक्य ही शक्य करून दाखवलंय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा केला होता। हा लढा उभा करत असताना राज्याचं राजकारण तापवलं होतं। ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या जरांगे पाटलांच्या मागणीवरून महाराष्ट्रात आणि मराठा विरुद्ध ओबीसी असा टोकाचा संघर्ष सुद्धा पेटला होता। त्यानंतर राज्य सरकारनं कुणबी नोंदी शोधून काढण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती केली। आता याच समितीने मंत्रालयात चौथा अहवाल नुकताच सादर केला असून त्यात 58,82,356 मराठा कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत। या नोंदीमुळे राज्यातील 2 कोटीहून अधिक मराठा बांधवांना याचा फायदा झाला असल्याचं समोर येत आहे। त्यावरून जरांगे पाटील यांनी जी मोहीम आखली होती ती मोहीम आता फत्ते झाल्याचं कुठंतरी पाहायला मिळत आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात सातत्यानं चर्चेत आला होता, मात्र मराठा समाजाला टिकेल असं आरक्षण मिळत नव्हतं। मागच्या अनेक वर्षापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हेही मराठा आरक्षणासाठी लढत होते, मात्र यावेळी त्यांचा लढा जरा वेगळा आणि संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारा ठरला। कारण जरांगे पाटलांनी मोठी आंदोलन उभा करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी सरकारला खऱ्या अर्थानं भागच पाडलं। मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधून त्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून सरकारकडे लावून धरली होती। त्यानुसार त्यांच्या प्रत्येक मागणीसाठी सरकारला झुकावे लागले। त्यामुळे बीडसह मराठा आणि महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे राज्य सरकारनं कुणबी नोंदी शोधून काढण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती केली आहे। आता याच समितीने मंत्रालयात चौथा अहवाल सादर केला असून त्यात 58,82,365 मराठा कुणबी नोंदी शोधून काढल्या आहेत। या नोंदीमुळे राज्यातील 2 कोटीहून अधिक मराठा बांधवांना याचा फायदा झाला असल्याचं सुद्धा समोर आलंय। एवढंच नाही तर वंचित बांधवांना हैदराबाद, सातारा आणि मुंबई गॅझेट मधून न्याय मिळणार असल्याचं समोर येते आणि तालुका स्तरावरती वंशाबळ जुळविणाऱ्या समितीत सुद्धा पुन्हा मुदतवाढ मिळाल्याची बातमी आहे। या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी आखलेली मोहीम अखेर फत्ते करून दाखवली आहे। 80% मराठा समाज ओबीसीत नेऊन घातला आणि मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा कितीतरी वर्षापासून प्रलंबित होता, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जो लढा उभा झाला होता, त्या लढ्याला अखेर यश मिळताना पाहायला मिळतंय। मंडळी, वेळोवेळी अपडेट देणार आहोत, त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा। की या 58 लाख नोंदींचा फायदा हा 2 कोटी कुटुंबांना होणार आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांचं असं म्हणणं आहे की 8 लाखाहून जास्त सर्टिफिकेट महाराष्ट्रात इश्यू केले गेलेले आहेत। पण जर अशी जर परिस्थिती असेल, 2 कोटी कुटुंबांना जर याचा फायदा होणार असेल, तर या सर्व माहितीचा अर्थ असा निघतो की महाराष्ट्रामधील 80 ते 85% मराठा समाज हा ओबीसीच्या आरक्षणामध्ये इन्क्लूड झालेला आहे, ओबीसी आरक्षणामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे।